गुहागर तालुक्यातील अंजनवेल गोपाळगड पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. आज काही पर्यटक येथे आले होते. त्यातील एकाने 2 आंबे पडलेले उचलले, त्यातून वाद सुरू झाला. यावेळी पर्यटकांनी सांगितले की खाजगी मालकीचा गड असेल तर असा बोर्ड लावा, तसेच जमिनीचा सातबारा असेल तर दाखवा असे सांगितले. त्यावेळी पर्यटक आणि स्थानिक आंबा बागायतदार यांच्या शाब्दिक वादावादी झाली. याबाबत गुहागरमधील जनतेत संताप आहे. गोपाळगड किल्ल्याची मालकी कोणाची हे शासनाने जाहीर करावे असे आमच्या प्रतिनिधीकडे बोलताना अनेकांनी सांगितले. तुम्हाला जी काय डॉक्युमेंटेशन पाहिजे ती तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर थांबा ना काकी थांबा यांचं क्लिअर करतो. थांबशील का? थांबा ना यांची माहिती जी आहे ना शुभम जा गाडी घेऊन जा, तिला घेऊन जा. ऐका, तुम्ही गरम होऊ नका. मी सांगतो किल्ला कसा सरकारी प्रायव्हेट मध्ये आला याची माहिती तुम्हाला पुरातत्व विभाग रत्नागिरी किंवा पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार मुंबई फोर्टला आहे. तुम्ही तिथे जाऊन आरटीआय टाका. आरटीआय मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. फोर्ट म्हणजे तुम्हाला नाही माहिती कसं आलं? आमचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे ना. मला नाही, माझं नॉलेज कसं वाढेल? मग तुम्हाला ते नॉलेज ते वाढवण्यासाठी बाहेर लावा तर माझं नॉलेज वाढेल. कशाला लावायची? आमची प्रॉपर्टी आहे, आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला नाही माहित ना. मग तुम्हाला आम्हाला वाटलं सरकारी आम्ही घेतलं. नाही सरकारी आहे म्हणून आधी कसं आहे की तुम्ही आता माझं घर आहे तर मी घरावर लावेन ना. सागर पवारचं घर इथे लावलंय. इम्तियाज अय्यर काय मनियार कोणाचं आहे ते? आम्हाला गरज वाटली नाही ना. तुमचं प्रायव्हेट तर बाहेर लावायला पाहिजे की ही प्रॉपर्टी या कारणावर याच्या अंडर आहे. लोक आतमध्ये नाही आता येणार. तुमच्या घरावर तुमच्या घराचं नाव लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे, मी पूर्ण लिहिलंय. आमच्या गावात 100 घरांच्या लाल नाव. सगळ्या याच्यावर लिहिलंय. बघा कुठे आमच्या गावात मी बघितलं आता तिथूनच आलं. नाव तुम्ही चेक करा ना. मी गावातच राहतोय. बोला. तर त्याच्यामुळे आम्हाला नेसेसरी वाटली नाही की इथे नाव लावावं. अच्छा, आम्हाला कसं कळणार तुमची? आता तुम्हाला कळणार, तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. सांगितलं ऐका, मी बोलतोय ना. मी बघा तुम्हाला जर समजा तुम्ही घराचं उदाहरण दिलं की नाही, तुम्ही एखाद्याच्या घरात तुम्ही XYZ तुमच्या घरात मी घुसलो आणि तुमच्या घरातले पडलेले पोरांची खेळणी असतील, भांडी असतील ती उचलली, तुम्हाला न विचारता योग्य आहे? माझ्या घरावर पार्टी आहे, घरात कसं माझ्या घरावर पार्टी माझ्या घरावर पार्टी आहे, घरात कसं घुसेल? हो साहेब, तुम्ही जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीत किंवा आता तिथे तुम्ही आज घुसलात, समोरच तिथे बोर्ड लावलेला आहे. कुठे? हा बघा समोर बोर्ड आहे, एवढा मोठा बोर्ड नाव नाही काय नाही, नुसतं लिहिलंय. लिहिलेला आहे ना. भारत सरकारने. भारत सरकार का लिहिल? मग कोणी लिहिलंय? प्रॉपर्टी आमची आहे, भारत त्याच्यावर सरकार. नाव कुठे तुमचं? अरे त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन तर दिलेले आहेत नाव ना. कुठे तुमचं? नावाची काय गरज आहे तुम्हाला? आम्ही काय करत नाहीये. पण अरे तू इथे आता मला सांगा, आम्ही त्यांना आता बघा आम्ही त्यांना ठेवले कशासाठी? इथले राखण कर. मग त्यांनी जर राखण केली नाही तुम्हाला कशा पद्धत इन्फॉर्मेशन? मग तेच सांगतो ना दादा. कसं कळणार की आम्हाला तुमची प्रॉपर्टी आहे की सरकारची आहे का काय? आता आम्हाला काय वाटलं खाली पडलेले आंबे घेतले ते त्याच्यावरून उज्जत घालायला लागले. सगळं ठीक आहे. माझ्या घरात कोणी घुसलं तर माझ्या घरावर नाव लिहिलंय. आमच्या इथं मी वाजवून देईन. नाही कुठे लिहिलंय? हा बघा इथे आम्ही नावाची बोर्ड पाटी लावलेली होती. कुठे मग? लावलेली होती. पूर्ण ऐका, तुम्ही आधी विचारू नका. तर असेच काय ते डोके फिरू पर्यटक येतात ना, त्यांनी ती मुद्दामून तोडली. मग तुमचा प्रश्न आहे तो का तोडली? हा मग ते त्यांना आता आणि तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. नाही आम्ही ऍक्शन म्हणून आता तुम्हाला म्हणून दॅट्स वाय आम्ही तुम्हाला इथं थांबवलं की तुम्ही आम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलंय. आता आंबे उचललं ते खाली इनडायरेक्टली पडलेले होते. अरे दादा, खाली पडलेला आंबा फुकट असतो. कुठं लिहिलेलं आहे आंबाच्या नियमात? थांब. दाखवा कुठे आहे. कुठे लिहिलेला हा प्रश्न विचारलाच ना. तुझं नाव कुठे लिहिलं किल्ल्यावर? आमच्याजवळ डॉक्युमेंट आहे, सातबारा दाखवू तुम्हाला. किल्ल्यावर कुठे लिहिलं? किल्ल्यावरती ही आर्किओलॉजिकल ही प्रॉपर्टी आहे, वस्तू आहे. त्याच्यावरती तुम्हाला कुठलं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट परवानगी देते त्याच्यावरती नाव लिहायला? मग आर्किओलॉजिकलची आहे ना. गव्हर्नमेंटच्या अंडर आहे ना, तुला पण परवानगी नाही ना नाव लिहायला. कुठली? ही जी तटबंदी आहे ती. मग आहे का नाव लिहायला? नाव तटबंदीवर आम्ही कशाला लिहायचं? आम्ही लिहिलंय का नाव? मग आम्ही किल्ल्यात आलो. तुम्ही आज प्रॉपर्टी जी आहे जमीन तुमची झाडं प्रायव्हेट आहे का सरकारी? तुम्ही बाकी तुम्ही विचारायचं. आम्ही त्यांना समजून सांगतो की खालचे उचलले. एवढं वाढवायची त्या पोरीला पण गरज नाही आता तुमच्या नोकरांना. नाही नोकरांना मग त्यांना ठेवण्याचं कारण काय? ठेवण्याचं कारण काय म्हणजे टुरिस्टला ओरडायला. टुरिस्टला टुरिस्ट जर समजा मग टुरिस्ट अलाउड नाही आतमध्ये. आम्ही असं बोललो तुम्हाला, टुरिस्टनी यायचं बघायचं निघून जातं. टुरिस्ट म्हणजे काय? बघण्यासाठी येतात. आंबे खालचे उठवण्यासाठी काढण्यासाठी येत नाहीत. मग गव्हर्नमेंट कशाला आहे? गव्हर्नमेंट ते गव्हर्नमेंटला तुम्ही विचारा. तुम्ही विचारा गव्हर्नमेंटला. मी गव्हर्नमेंट आहे. किल्ल्यांवर झाडं लावायला आहे.
झाडं आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली, विकत किल्ला घेतल्या विकत घेतला. ऑब्विसली येस करेक्ट. दाखव. काय तुम्हाला सांगते आरटीआय टाका ना तुम्ही. महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला. विकला तुम्ही आरटीआय टाका. तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे नाही. माझ्याकडे आहे, मी का देऊ? मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला? तुम्ही ऑनलाईन सर्च करा. जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात. कशाला यायचं? बघायचं निघून जातं. टुरिस्ट म्हणजे काय? बघण्यासाठी येतात. आंबे खालचे उठवण्यासाठी काढण्यासाठी येत नाहीत. मग गव्हर्नमेंट कशाला आहे? गव्हर्नमेंट ते गव्हर्नमेंटला तुम्ही विचारा गव्हर्नमेंटला. मी गव्हर्नमेंट आहे. किल्ल्यांवर झाडं लावायला. झाडं आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली, विकत किल्ला घेतल्या विकत घेतला. ऑब्विसली येस करेक्ट. दाखव. काय तुम्हाला सांगते आरटीआय टाका ना तुम्ही. महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला. विकला तुम्ही आरटीआय टाका. तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे नाही. माझ्याकडे आहे, मी का देऊ? मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला? तुम्ही ऑनलाईन सर्च करा. जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात. कशाला? म्हणतात archaeological survey नाही. सातबारा तुम्हाला लावून मिळतो. मिळतो. सातबारावरती ऑनलाईन नाव चेंज होतं. मी अशी इन्फॉर्मेशन दिली. हे बघा, तुम्ही इनलॉजिकल आर्ग्युमेंट आहे ना. काही नाहीये. किल्ला विकला तुला गव्हर्नमेंटने. मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्हाला एवढं तोंडाने बोल. किल्ला तुम्हाला गव्हर्नमेंटने किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे. सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल. अंजनपेठ, अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. पार्टी का नाहीये? अरे आमचा विषय आहे ना. तुम्ही काय जबरदस्ती करताय? अरे आम्हाला अरे काढणार म्हणजे एक मिनिट. तुम्ही येणार आम्हाला माहिती होतं किंवा तुम्ही येणार आम्हाला माहिती होतं की टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.